नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक चमचा दूध अशा पद्धतीने आपण वापरायचं आहे की त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग वांग हे दूर होतील। काळे पडलेले चेहरा गोरा पांढरा शुभ्र आकर्षक दिसेल। त्यामुळे साहजिकच आपल्याला एक वेगळा पाहून पुढे जाणारे लोक नक्कीच मागे वळून पाहतील। हो मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपला चेहरा स्वच्छ व सुंदर तसाच तेजदार फ्रेश राहण्यासाठी अत्यंत साधा व घरगुती उपाय। मित्रांनो, प्रत्येकालाच वाटतं असतं की आपण सुंदर दिसावं। खास करून ह्या बाबी युवित महिला लहान मुली यांना या गोष्टीचं खूप आकर्षण असतं। त्याचबरोबर अनेक तरुणांना देखील याबाबत विशेष प्रयत्न असतात। आणि मित्रांनो, या सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण चेहऱ्याला काही ना काही लावत असतो, पण यामुळे यातील काही विषारी तसेच घातक पदार्थामुळे आपल्या चेहऱ्याचे सुंदर दिसण्याऐवजी मोठे नुकसान होते आणि काही दिवसांनी आपली त्वचा आणखीन काळी पडते। मित्रांनो, चेहऱ्यावर डाग उडल्याने किंवा चेहरा काळा दिसायला अनेक कारणे असू शकतात। यामध्ये प्रामुख्याने काही मंडळीचे उन्हात फिरणे असतील, रस्त्यावरील धूळ, त्याचबरोबर सतत ताणतणावाचे जीवन अशा देखील गोष्टी कारणीभूत ठरतात। त्याचबरोबर वारंवार चेहऱ्याला हात लावणे देखील आपल्या चेहऱ्यावरील त्वचा काळी पडत असते। तर मित्रांनो, प्रामुख्याने अशा सर्व गोष्टी होईल तितक्या टाळता येतात, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे परिणाम होणार नाही। तर मित्रांनो, ही झाली आता चेहऱ्याची घ्यायची काळजी। याशिवाय मित्रांनो, ज्या काही मंडळींना चेहऱ्यावर विविध प्रकारचे डाग असतात, वांग असतात, तर काही मंडळीचे अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे चेहऱ्यावरचे मानेवर काखेत तसेच अन्य इतर भागावर घाण साचून राहते आणि त्या भागही काळा पडतो। तर मित्रांनो, अशा सर्व बाबीसाठी उपयोगी पडेल आणि खास करून आपला चेहरा गोरा दिसेल असा घरगुती उपाय आता आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, यासाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे 1 चमचा कच्चे दूध, अर्धा चमचा लिंबूचा रस, अर्धा चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा हळद। मित्रांनो, या सर्व वस्तूचं वेगवेगळ्या आयुर्वेदिक गुणधर्म आहेत की ते कार्य करत झाल्यामुळे आपल्या शरीराला त्याच पद्धतीने उपयोगी ठरतात। आता या सर्व वस्तूचा विषय नंतर न पाहता करायची कृती तेही पाहू। मित्रांनो, आता याच्यामध्ये कसं आहे, सुरुवातीला यासाठी एक छोट्याशा भांड्यामध्ये 1 चमचा दूध घ्यावे, त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस घालावा, त्यानंतर अर्धा चमचा बेसन पीठ घालावे आणि शेवटी या 3 वस्तू एकत्र केल्यानंतर हळद अर्धा चमचा घालावी। त्यानंतर या 4ही वस्तू एकत्र करून घट्ट एकजीव होण्यासारखे मिसळून घ्यावे आणि यानंतर जो लेप तयार होईल तो आपल्या चेहऱ्याला तसेच ज्या ठिकाणी आपल्याला शरीरावर त्वचा काळा भाग झाला आहे असे वाटते त्या ठिकाणी लावावा। हा लेप आपल्या चेहऱ्यावर साधारणपणे अर्धा तास होईल इतका वेळ लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवावा। मित्रांनो, हा उपाय आपल्याला आठवड्यातून 3 दिवस या पद्धतीने 2 महिने तरी करायचा आहे। मित्रांनो, या घरगुती उपायामुळे आपल्या चेहऱ्यावरील तसेच अंगावरील कळवटलेली जुनाट त्वचा दूर होऊन आपली त्वचा गोरी दिसेल। मित्रांनो, हा उपाय अत्यंत साधा व सोपा आणि घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंवर सहजरित्या करता येतो। आपण नक्की करून पाहावे, आपल्याला नक्कीच याचा फरक दिसून येईल हे आम्ही खात्रीशीरपणे तुम्हाला सांगतो। वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे। अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घेऊ शकता। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।